कशाकरता सांगितली कथा मी तुम्हाला की लावणी अजूनही लोकांना आवडते. जोपर्यंत तमाशा आहे तोपर्यंत लावणी आहे आणि जोपर्यंत मराठी माणूस आहे तोपर्यंत तमाशा आहे. म्हणजे ते न थांबणारं काम आहे सगळं. माझ्याही अलीकडच्या काही लिखाणामध्ये 4-5 तमाशाची चित्र उभी राहत आहेत. मी स्वतः तमाशाचं चित्र सुरू करतो आहे. तमाशा म्हणजे प्युअर तमाशा नव्हे, तमाशाची बॅकग्राऊंड कॅनव्हास. त्या कॅनव्हासवरती एक चांगली कथा मी प्रिंट करतो आहे अशी. जसं आता आपल्याला पिंजरा माहिती आहे. पिंजरा हे काही पूर्णपणे तमाशा पिक्चर नव्हतं, कथा होती ती. आणि त्याच्या मदतीसाठी तमाशा त्यांनी घेतलेला होता. त्या प्रोफेसर या मास्तरच्या शाळा मास्तरच्या आयुष्यात येणारी जी स्त्री आहे ती तमासगीर ठेवली. तसं हा जोपर्यंत शृंगारप्रियता माणसाची आहे तोपर्यंत निश्चितपणे तमाशा माणसाला आवडत राहणार. ही अशी ती लावणीची कथा माझी. ही लावणी इतकी आवडली, इतकी अजूनही आवडते की लावणीवर लावणी सुरू झालं आणि लावणीकार खेबडूकर म्हणून कपाळावर शिक्का बसेल म्हणून मी परमेश्वराला प्रार्थना केली की बाबा रे, हे वन वे ट्रॅफिक जरा बंद करतो. लावणी एके लावणी, लावणी दोन्ही लावणी. त्याच्यापेक्षा मला वेगळं काहीतरी लिहू दे, कारण माझं घराणं भाविकाचं घराणं आहे, वारकऱ्याचं घराणं आहे. आई माझी देवाच्या ओव्या गात होती, वडील देवाचं भजन करत होते. हे काय वाढून ठेवलेस माझ्यासमोर? लोकांचा सोयीस्कर गैरसमज व्हायला लागला आहे. एक मार्गी गैरसमज तो मला काढून टाकायचा आहे. आणि मग देवानं प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला आणि ते चित्र मला मिळालं जे आपल्याला अजूनही आठवते. आम्ही जातो आमच्या गावा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. मोठं गाणं आहे, सगळं सांगत नाही आपल्याला कारण आपल्याला ते माहिती आहे. पण या गाण्याच्या अगोदरची गंमत आपल्याला माहिती नाही. ती गंमत मी सांगतो.